अहमदनगरमधील नगर अर्बन बँक परिवाराच्या वतीनं बँकेचे ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांचा 83वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गुंदेचा यांचा विशेष मानपत्र देऊन सत्कार देखील करण्यात आला। अहमदनगरमधील नगर अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांचा 83वा वाढदिवस नगर अर्बन बँक परिवाराच्या वतीनं साजरा करण्यात आलाय। यावेळी बँकेचे चेअरमन खासदार दिलीप गांधी, व्हाईस चेअरमन शैलेश मुनोत, संचालक राधावल्लभ कासट, दीपक गांधी, किशोर बोरा, मनीष साठे, अजय बोरा, विजय मंडलेचा, ॲडव्होकेट केदार किसकर, साधना भंडारी, मीना राठी, संजय लुनिया, नगरसेवक सुरेंद्र गांधी, मुख्याधिकारी नवीन गांधी, शहर बँकेचे माजी चेअरमन डॉक्टर विजय भंडारी, बँकेचे सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना व्हाईस चेअरमन शैलेश मुनोत म्हणाले की बँकेच्या जडणघडणीत भाऊंचा सिंहाचा वाटा आहे। भाऊंचा 82 वर्ष पूर्ण 83 वर्षात भाऊ पदार्पण करत आहे आणि आपल्या नगर अर्बन बँकेच्या जडणघडणीत भाऊंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। सुवालालजींना जवळपास आपल्या नगर अर्बन बँकेचे गेल्या 43 वर्षापासून सलग संचालक होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे आणि सर्वात जास्त संचालक राहण्याची कारकीर्द भाऊंची झालेली आहे। तसेच सलग 12 वर्ष जवळपास भाऊ चेअरमन होते या बँकेचे आणि या बँकेतील सर्व लहान घरातील व्यापाऱ्यांपासून तसेच मोठ्या इंडस्ट्री पर्यंतच्या कर्जाचा पुरवठा भाऊंच्या काळात आणि आता आम्ही सध्या सर्वजण बरोबर चेअरमन साहेबांच्या खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भाऊंच्या नेतृत्वाखाली येथे काम करत आहोत। खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही संधी भाऊंनी उपलब्ध करून दिलेली आहे। चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे बँकेचं चांगलं असं काम करत आहोत आणि मला सांगायला एक अतिशय आनंद होतो। तुम्ही थोड्या वेळापूर्वी आता सांगितलं की भाऊंना 43 वर्षापासून भाऊ या बँकेचे संचालक आहेत, म्हणजे माझ्या जन्मापासून जवळपास भाऊ या बँकेचे संचालक आहेत। त्या बँकेचा मी आज व्हाईस चेअरमन आहे, याचा सुद्धा मला फार अभिमान आहे। या सोहळ्यात बँकेच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून चेअरमन खासदार दिलीप गांधी यांनी विशेष मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केलाय। तसेच यावेळी केकही कापण्यात आला। सुवालाल गुंदेचा यांचे सहकारी आणि बँकेचे सभासद धर्मराज औटी गुरुजी, अशफाक बाबर, अजय बोरा आदींनी मनोगत व्यक्त केलंय। खासदार दिलीप गांधी, कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज बँकेच्या एका माजी चेअरमनचा 83वा वाढदिवस देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांचा बँकेत जवळजवळ माझ्या समजुतीप्रमाणे 40 वर्ष संबंध आलेला आहे। 43 वर्ष नगर अर्बन बँकेच्या या वटवृक्षाला स्वतःच्या कुटुंबासारखं, स्वतःच्या मुलासारखं, आपल्या मुलीसारखं, आपल्या सुनेसारखं त्यांनी वाढवलं। अशा भाऊंच्या 83व्या वाढदिवसाला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला संगमनेरची आज ही MIDC पूर्णपणे उभी राहिली, नवे तिथे चांगले उद्योगपती निर्माण झाले याला कारण म्हणजे सुवालालजी गुंदेचाच आहे। याचं कारण असं त्यावेळेस राष्ट्रीयकृत बँका बी इतकं मोठं धाडस करत नव्हते, पण सुवालालजीने एका शब्द दिला की चल तुला कारखाना उभा करून देतो की दुसऱ्या दिवशी मदत येऊन जायची आणि कारखाने उभे राहिले। त्यामुळे कोणी नाही विसरणार, पण संगमनेरची MIDC मात्र कधी त्यांना विसरणार नाही। तब्बल 43 वर्ष अर्बन बँकेचे संचालक पद सांभाळून बँकेला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवून प्रगतीमध्ये सुवालाल गुंदेचा यांचं मोलाचं योगदान आहे। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा। यावेळी बँकेचे चेअरमन खासदार दिलीप गांधी यांनी आपल्या भाषणातून सुवालाल गुंदेचा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात। ज्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचं कौशल्य आहे, दुसऱ्याला मोठं करता येईल अशा पद्धतीची कामाची पद्धत आहे आणि समाज उभा करायचा, परिवार उभा करायचा आणि कुटुंब उभं करायचं असा विचार त्यांच्या ठाई आहे। अशाच नेतृत्वान माणसाचा वाढदिवस साजरा करण्यात एक वेगळा आनंद मिळत असतो। आज आपल्या ह्या बँकेचे गेले 43 वर्ष जे संचालक चेअरमन म्हणून कामकाज केलं आणि त्याचमुळे आज त्यांचा वाढदिवस आपल्या या बँकेच्या सभागृहात साजरा व्हावा कार्यपद्धतीने
एखाद्या विषयाला एखाद्या ध्येयानं प्रेरित होऊन करणं आणि ते करण्यासाठी मग सर्व पराकाष्ठा करण्याची क्षमता. बँकेला बँक म्हणून केलं, पण बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा जर मिळून दिला तर त्याच्यातनं आम्ही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकू, असा विचार त्यांच्या माध्यमातून पुढे आला. आणि या बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त करून देण्याचा अतिशय मोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पार पडली आणि त्याच्यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम केले आणि त्यामुळे या बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा मिळाला. त्यांना काय भेट द्यावी? फेटा झाला, शाल झाली, श्रीफळ झालं, लक्ष्मीची मूर्ती पण दिली. परंतु एखाद्या राजकीय नेतृत्व करणाऱ्या माणसाला आपल्या संस्थेबद्दलचा जो अभिमान असतो तो अभिमान कशा पद्धतीने व्यक्त करावा आणि कशी पद्धतीने देता येईल याचा विचार या निमित्तानं करत असतो. म्हणून मी आज ठरवलं, आमच्या बँकेचे जे मॅनेजर श्री नवीन गांधी आणि त्यांच्या सर्व टीमने आणि बँकेच्या सगळ्या ब्रँचेसचे मॅनेजर, सगळ्या स्टाफनं अतिशय या वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केली. नोटबंदीच्या कालखंडामध्ये तर जेव्हा सुवालांजीला कानावर प्रत्येक मॅनेजरनं कळवलं की या नोटबंदीच्या कालखंडामध्ये अर्बन बँकेचं मायलेज मिळालं, उलट कोणाही सभासदाला त्रास झाला नाही, उलट त्याच्यातनं सगळ्या लोकांना आनंद मिळाला. त्यावेळी हे ऐकल्यावर त्यांना आनंद होत होता. आज त्यांच्या ह्या आनंदात अजून भर घालावी म्हणून अजूनपर्यंत कुठे जाहीर केलं नाही, पण त्यांना काही गांधी भेट द्यायची देऊ का? त्यामुळे तुम्हाला सगळ्याला मला सांगायला आनंद होतो, 31 मार्च 2017ला बँकेच्या ठेवी 1212 कोटी झाल्या. त्यांना अभिमान वाटायला आपल्या सगळ्यांना. अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीची 1212 कोटी रुपये. बरं, हा अधिकृत आकडा आहे, म्हणजे असं नाही की मी फॅब्रिकेटेड केला किंवा असं केलं, असं काही नाही. पद्धतीनं त्याचा हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आपण करूया आणि सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला म्हणून मी गणेशाच्या चरणी आणि राष्ट्रसंत आचार्यसम्राट आनंद ऋषी महाराज साहेब यांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभावं. त्यांची अजय बोराने सांगितल्याप्रमाणे आता बँक पण 107 वर्षाची झाली, त्यांनाही शतकोत्तर असं चांगलं आरोग्य, चांगलं समाधान आणि त्यांना आयुष्य मिळावं असं त्याच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीनं, अर्बन बँक परिवाराच्या वतीनं, सर्व उपदेष्टांच्या आपल्या परिवारांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच यावेळी सत्काराला उत्तर देताना सुवालाल गुंदेचा म्हणाले की सर्वांनी वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्यानं मी भारावून गेलोय. तसेच यावेळी सुवालाल गुंदेचा यांनी सर्वांचे आभार मानले. माझी प्रकृती बरी नाही अजूनही, तरी पण आज या ठिकाणी केवळ दिलीप शेट्टी आमच्या शरद गुणवत्ता आग्रह इतक्या वर जिन्यावर चढून आपण या शक्य नव्हतं इतक्या वर येणं, पण तरी पण एक मानसिक त्याला म्हणतो इच्छाशक्ती, त्या इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही तिथपर्यंत आलो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले. आपण सगळ्यांनी प्रेम दाखवलं, ते काही आमच्याविषयी व्यक्त केलं भावना, मग कासर असतील, संगमनेरचे आमचे त्यांनी भावना व्यक्त केल्या की एमआयडीसी कुठली एमआयडीसी जी बसवली ती संपूर्ण तिथे एमआयडीसीच्या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी येतात, प्रेम व्यक्त करतात, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आमचा वाढदिवस 83वा वाढदिवस साजरा करतोय. साजरा करताना आम्हालाही मनात आनंद होतो
की आपण माणसाचं पण पाहतो, मनुष्याचं आयुष्य आता खूप वाढलंय, ते वाढलेल्या आयुष्याच्या याच्यापुढे आपण आरामी करता चांगल्या प्रकारे या ठिकाणी बोलू शकतो, सांगू शकतो, आपला आशीर्वाद घेऊ शकतो. तेव्हा आपण सगळ्यांनी आपण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आपला सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं, तर दीपक गांधी यांनी आभार मानले. मी या ठिकाणी माझ्या या ठिकाणी बोलण्याचं भाग्य समजतो की माझे स्वर्गीय वडील स्वर्गीय रामभाऊ रासने हे सुद्धा मान्य सोलारजी गुंदेच्या यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी बँकेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि आज मला त्या गोष्टीचा पण अभिमान आहे. आज सुद्धा त्यांच्याच पॅनलमध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या 83व्या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्याच वक्त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंय. एक विचार करण्याची गोष्ट आहे की एक विचाराचा वसा घेऊन एक व्यक्ती 35, 40, 50 वर्ष कशा पद्धतीने काम करू शकतो, तर त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले सुवालाल गुंदेचे आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.